आज आपण 11वा अध्याय चालू करणार आहोत. अध्यायाचं नाव आहे विश्वरूप दर्शन योग. याच्यात 55 श्लोक आहेत आणि 708 ओव्या आहेत. गेल्या अध्यायाप्रमाणेच हा सुद्धा वर्णनात्मक अध्याय आहे. त्याच्यामुळे या ओव्यांची संख्या एवढी मोठी आहे. तर आपण बघूया इथपर्यंत आपण कसे आलो, की बऱ्याच आधीच्या अध्यायांपासून कृष्ण अर्जुनाला सांगतायत की माझं मूळ स्वरूप कसं आहे, मी मूळ चैतन्य रूप आहे, मी या संपूर्ण विश्वामध्ये व्यापलेला आहे. हे या विश्वाचं कारण म्हणजे मीच आहे, म्हणजे स्थिती उत्पत्ती लय या सगळ्यांना कारण मीच आहे. आणि हे सांगता सांगता अर्जुनाला कळतंय सगळं. तो म्हणतो की माझ्या मनाला पटतंय हे, पण माझ्या बुद्धीला अजूनही जरा ते नीट कळत नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही जे हे सर्वव्यापक आहात ते कुठे कुठे म्हणजे कुठे पाहून नमस्कार केला तर तुम्हाला तो नमस्कार पोचेल, तर अशा तुमच्या विभूती मला सांगा. तर मग त्या गेल्या अध्यायामध्ये आपण जवळजवळ म्हणजे कृष्णाने 75 विभूती सांगितल्या आणि त्या विभूती सांगितल्यानंतर पण ते म्हणाले की ह्या तर माझ्या अतिशय ज्या महत्वाच्या विभूती आहेत त्या अतिशय थोडक्या विभूती मी तुला सांगितल्या. म्हणजे ह्या विभूतींना काहीच पार नाहीये, कारण मी सगळीकडे व्यापलेला आहे. तर मी किती सांगणार आणि तू किती ऐकणार. त्याच्यामुळे तू माझं जे मूळ स्वरूप आहे चैतन्य रूप तिकडे लक्ष दे आणि त्या स्वरूपाची तू भक्ती कर. एवढं जरी तुला कळलं नाही तर जिथे दया आणि संपत्ती यांचा योग आहे तिथे मी नक्कीच आहे आणि भक्तीच्या योगाने मी तुला नक्कीच दिसणार. तर हे अर्जुनाला तिथपर्यंत सगळं समजलंय. आपण बघितलं गेल्या अध्यायापर्यंत. आता इथून पुढे विश्वरूप दर्शन हा अध्याय मी आतापर्यंत कसं विभूती विस्तार योग हा सांगितलाय. ह्या अध्यायाचं महत्व विशेष काय आहे की इथे दाखवणार. तर हे जो अर्जुन गेल्या अध्यायामध्ये विभूती विस्तार बघून समाधानी होता, त्यांनी मग विश्वरूप दर्शन दाखवण्याची विनंती कशी केली ते आपण बघूया. अध्यायाच्या सुरुवातीला माऊलींनी प्रस्तावना दिली आहे. त्यांनी अध्यायाचं महत्व सांगितलंय. आता यावरी एकादशी कथा आहे दोही रसी, येथ पार्था विश्वरूपेसी होईल भेटी. ते म्हणतात हा अध्याय अतिशय महत्वाचा आहे. 11वा अध्याय आहे. याच्यामध्ये 2 मूळ रस आहेत. ते मूळ रस एकत्र येऊन मग विश्वरूपाचं दर्शन अर्जुनाला होणार आहे. तर ते मूळ रस कुठले? आणि आता हे वाङ्मयीन रस आहेत. ते म्हणतात जेथ शांताची अगरा अद्भुत आला आहे पावणेरा आणि येरा ही रसा पांती करा जाहला मानू. म्हणजे ह्या अध्यायामध्ये शांतरस आणि अद्भुत रस ह्या दोन्ही रसांचा इथे योग योग आहे. म्हणजे शांत रसाचं आतापर्यंतच्या अध्यायांमध्ये कसं तात्विक चिंतन होतं. बरेचसे त्यांनी सिद्धांत सांगितले आणि मग त्याच्यावरती बरेचसे दृष्टांत सांगितले. असं बरंचसं तात्विक चिंतन होतं. फक्त एकच अभ्यास योगामध्ये 6व्या अध्यायामध्येच आपण जेव्हा कुंडलिनी योगाचा अभ्यास केला आणि त्याचं जे वर्णन केलं त्याच्यात थोडंसं असं अद्भुत रस असा होता. म्हणजे बऱ्याचशा अशा गोष्टी तिकडे त्यांनी वर्णन केल्या होत्या की कुंडलिनी जागृत झाल्यावर शरीराची कशी अवस्था होती, त्या थोड्याशा अशा अद्भुत रसामधल्या होत्या. ते म्हणतात की शांत रसाच्या घरी अद्भुत रस हा पाहुणा आलाय आणि त्या त्या 2 रसांच्या पंक्तीला हे अजूनही बऱ्याचशा रसांना त्या पंक्तीमध्ये स्थान मिळालंय आणि अशी सगळे रस एकत्र येऊन आपण आता या विश्वरूप दर्शनाचा जो योग आहे तो बघणार आहोत. मिनले गंगे यमुनेचे योग तैसे रसा जाहले प्रयाग म्हणून सुस्नात होत जग आघवे येथ. हे कसं आहे की गंगा आणि यमुना यांचा प्रयागला संगम होतो आणि ती अतिशय पवित्र जागा आहे, पवित्र ठिकाण आहे असं म्हणतात. म्हणजे हे 2 रस शांत आणि अद्भुत रस एकत्र मिळून हे अतिशय पवित्र ठिकाण निर्माण झालंय. कुठलं? तर 11व्या अध्यायाचं. माझी गीता सरस्वती गुप्त आणि दोन्ही रस ते ओघ मूर्त या लागी त्रिवेणी हे उचित पावली बापा. हे 2च रस नाहीयेत. 2 रसांमध्ये काय अजून एक आपण गंगा यमुना आणि गुप्त अशी सरस्वती अशा 3 नद्या त्रिवेणी संगम म्हणतो आपण प्रयागला जो होतो. त्याचप्रमाणे इथे शांत आणि अद्भुत रस यांची गंगा यमुना या नद्यांसारखं आहे. त्याच्यामध्ये गुप्त जी अशी सरस्वती आहे ती सरस्वती कुठली? तर ही माझी ज्ञानेश्वरी म्हणजे गीतेच्या श्लोकांचा जो मी आता अर्थ सांगतो, ती जी ज्ञानेश्वरी आहे ती ह्या 2 रसांमध्ये एकत्र मिळून हा त्रिवेणी संगमाचा योग आला आहे. आणि हा खरोखर म्हणजे नुसत्या श्रवण सुखाने सुद्धा मोक्ष मिळू शकेल इतका हा सुंदर त्रिवेणी संगम आहे. त्याच्यामुळे ह्या अध्यायाचं अतिशय महत्व आहे. तो हा 11वा अध्याय जो देवाचा आपणपे विसवता ठाव परी अर्जुन सदैवाचा रावो जो येथही पातला. अजूनही कसा विशेष आहे याचा की देवांचं साक्षात परब्रह्माचं हे विश्रांती स्थान आहे असं ते म्हणतात की परब्रह्म जो सर्व व्यापक आहे
प्रत्येक वेळेला भगवंत अवतार घेऊन ज्या ठिकाणी जातात, त्या ज्या ठिकाणी जातात ते हे त्यांचं जे विश्रांती स्थान आहे. ह्या जगामध्ये न न भूतो न भविष्यती. हे कोणालाच हे विश्रांती स्थान कसं आहे ते कळलं नाहीये. आणि त्या ठिकाणी परी अर्जुन सदैवांचा राहो जो येतही पातला. तर अर्जुनाचं नशीब कसं आहे बघा, हे माऊली सांगतात. अर्जुनाचं नशीब केवढं आहे, की अर्जुनाला हा विश्वरूप दर्शनाचा योग सुद्धा मिळाला. इतकं त्याचं नशीब आहे, इतकी त्याची भक्ती दृढ. कृष्णाने संपूर्ण आयुष्यामध्ये ह्या अवतारामध्ये ह्या विश्वरूप दर्शनाबद्दल त्यांनी कोणाला सांगितलं सुद्धा नव्हतं. हे त्याच्या आई-वडिलांना विश्वरूप दर्शन दिसलं नाहीये. गोकुळामध्ये त्यांनी इतकी वर्ष काढली. गोकुळामध्ये इतके त्याचे मित्र होते, सखे होते. इतक्या लोकांनी त्याच्यावरती प्रेम केलं, अनन्य भक्ती केली. पण कोणालाच हे विश्वरूप दर्शन दिसलं नाही. विष्णूच्या वाहनांना, विष्णूच्या लक्ष्मीला, गरुड, शेष ह्या कोणालाही विश्वरूप चं दर्शन झालं नाहीये. आणि ह्या कोणालाही न होता फक्त अर्जुनाला ह्या विश्वरूप दर्शनाचा योग मिळतो. म्हणजे किती त्याचं भाग्य असेल. म्हणून ते इथे ते शब्द वापरतात, की सदैवाचा राहो. म्हणजे भाग्यवानांमधला जो मुकुटमणी आहे, तो हा अर्जुन. त्या अर्जुनाला या विश्वरूप दर्शनाचा योग होणार आहे. याची लागी माझे विनविले ऐकीजे, तरी अवधान दिजे सज्जनी तुम्ही. हे असं जे महत्वाचं आहे त्याच्यामुळे हा जो सोहळा आहे विश्वरूप दर्शनाचा, तो तुम्ही नीट लक्ष देऊन ऐका. हे माऊली त्यांच्या समोरच्या श्रोत्यांना सांगतात. त्यामुळे माऊलींनी सांगितलेल्या ओव्या मी माझ्या शब्दांमध्ये त्याचं चित्रण करण्याचा प्रयत्न तर करीन. पण तुम्ही ऐकण्याच्या बरोबरच जर प्रत्येक ओवी जर आपल्या नजरेसमोर आणली, तर खरोखर ह्या विश्वरूप दर्शन अध्यायाची जी गोडी आहे ती वाढेल. तर इथे अर्जुन आता विनंती करतो. मग पार्थू देवा ते म्हणे, जी तुम्ही मज कारणे, वाच्य केले जे न बोलणे कृपानिधे. हे देवा या पृथ्वी तळावरती अजून कोणाला याचा लाभ झाला नाहीये. ते अतिशय गुह्यातलं गुह्य जे ज्ञान होतं ते फक्त तुम्ही माझ्यासाठी सांगितलं. ही तुम्ही खरोखर कृपा केली आहे. त्याच्यामुळे माझं बरचसं जे अज्ञान होतं ते मिटलंय. अर्जुन पुढे म्हणतो, तेणे माझा जी मोह जाये, एथ विस्मू काही आहे. तरी उद्धरलो की तुझे पाये, शिवतले आहाती. की इतकं तुम्ही व्यवस्थित ते गुह्य ज्ञान समजून सांगितलंय. आणि बऱ्याचशा गोष्टी बराचसा संभ्रम माझा जो होता, जो मोह जो माझा होता, अज्ञान जे होतं ते नष्ट झालंय. एथ विस्मुख याच्यामध्ये काही शंकाच नाहीये. आणि माझा खरोखर उद्धार झाला. म्हणजे मी कृतार्थ झालो. मला जे जे काही समजून घ्यायचं होतं ते सगळं समजलं आणि माझा उद्धार झाला. आणि ही तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो मी, की मला इच्छा होती ती सगळी इच्छा पूर्ण झाली. तैसी प्रकृती हे आड होती, ते देवेची सारोनी परवती. मग परतत्व माझी मती शेजार केले. म्हणजे माझ्या बुद्धीच्या समोर मायेचा पडदा होता. तो मायेचा पडदा देवांनी तुम्ही काय केलं, तो पडदा हळूच बाजूला सारला. त्याच्यामुळे त्या मायेच्या पलीकडे जे परतत्व होतं, जे परब्रह्म होतं, त्याचं मला खरोखर ज्ञान झालं. तर इथे थोडं लक्ष द्या, की अर्जुन इथे हे सगळं म्हणताना असं कुठे वाटतच नाही, की आता अर्जुन परत कसली तरी मागणी करणार आहे. ते अर्जुनाचं कौशल्य इथे किती आहे. आता इतक्या गोष्टी सांगतो, की माझा उद्धार झाला, मी कृतार्थ झालो, मला सगळं ज्ञान मिळालं. तुम्ही जे जे गुह्यातलं गुह्य होतं ते सगळं मला कळलं. पण इथे असं वाटतं, की झालं. भगवद्गीता संपली, अर्जुनाला ज्ञान झालं, त्याचा मोह संपला आणि तो आता युद्ध करायला लागला. असं वाटतं आपल्याला. पण पुढे अर्जुन काय म्हणतो? आता. ज्ञानेश्वरीमध्ये आता हा शब्द अतिशय महत्वाचा आहे. बऱ्याच वेळेला आता म्हणजे आतापर्यंत बरंच जे काय सांगितलंय त्याचं तात्पर्य काढतात. किंवा आता म्हणजे आता ठीक आहे, जे जे काही होतं आता पण ते कळलं, पण आता अजून पुढे पुढे मला काहीतरी अजून वेगळं समजून सांगा. तर हा जो शब्द, ही जी ओवी आहे आता, ती पुढे जे काय होणार आहे ते सांगणारी ओवी आहे. तर अर्जुन म्हणतो, आता जयाचे नि संकल्पे, हे लोक परंपरा होय हारपे. जया ठाया ते आपण पे, मी ऐसे म्हणसी. म्हणजे ज्याच्या इच्छेनी हे जे ब्रह्मांड आहे ते घडतं आणि नष्ट होतं. होय हारपे. ते उत्पन्न होतं, त्याची स्थिती होते आणि मग ते नष्ट होतं. त्याचा लय होतो. असं जे काही होतं ते अवतार कार्य संपल्यावरती तुम्ही ज्या ठिकाणी जाता आणि ज्या ठिकाणाला तुम्ही स्वतःचं ठिकाण असं म्हणता, हे आपण आधी बघितलं, जो देवाचा आपणपे विसवता ठाव. म्हणजे देवाचं जे विश्रांती स्थान आहे, असे ज्या ठिकाणी तुम्ही जाता, ऐसे अगाध जे तुझे विश्वरूप कानी ऐकिजे, ते देखावया चित्त माझे उतावीळ देवा. की अर्जुन म्हणतो, की असं सगळं आहे बघा, की असं मी काहीतरी ऐकलंय, की जे अगम्य तुमचं जे असं जे विश्रांती स्थान आहे, जे कोणालाच माहिती नाहीये.
तेवढं मला दाखवा. आणि ते बघण्यासाठी मी खरोखर असा उतावीळ झालो. म्हणजे माझी इतकी उत्कंठा वाढली आहे. मला ती खरोखर इच्छा झाली आहे. तुम्ही विभूती विस्तार सांगितला आहे, बाकीचं सगळं ज्ञान तर मला हे फक्त आता शेवटची माझी ही इच्छा पूर्ण करा, की तुमचं जे विश्वरूप दर्शन आहे, ज्याच्याबद्दल मी ऐकतो, जे कोणालाच कळत नाही, तर ते मला सांगा. तर इथे अर्जुनाची भक्त म्हणून, शिष्य म्हणून एक जी काही खूबी आहे त्याची प्रश्न विचारण्याची, ती इथे संपूर्णपणे दिसते. काही ओव्यांमध्ये असं वाटतं, की अर्जुनाचं सगळं प्रश्न त्याचे संपले. पण तरी सुद्धा तो कौशल्याने इथे येऊन विचारतो, की हे शेवटचं आता फक्त विश्वरूप जे काय आहे ते मला सांगा. तशी अर्जुन कळकळीची विनंती करतो आणि कृष्ण ऐकत बसलेला आहे आणि कृष्णाला कसं आतापर्यंत कळलेलं आहे, की अर्जुनासारखा परमभक्त, परमशिष्य कुठे मिळणार नाही. तर मग कृष्ण काय करतो? कृष्ण म्हणतो, "पश्य मे पार्थ." अर्जुना बघ, हे माझं विश्वरूप बघ. पश्य मे पार्थ रूपाणी शतशोथ सहस्रशः नानाविधानी दिव्यानी नाना वर्णाकृतीनी च. कृष्ण लगेच त्याला हे विश्वरूप दर्शन द्यायला सुरुवात करतो. तो म्हणतो की अरे एकच रूप नाही असं. माझी शेकडो हजारो रूप आहेत. रूप कशी आहेत? विविध आकाराची आहेत, विविध तेजाची आहेत, विविध वर्णांची आहेत. या रूपांचा पारच नाहीये. त्याच्यामुळे एकच रूप बघायला मागितलंस, पण मी तुला हजारो रूप दाखवतो. आता पश्चिमे पार्थ हा श्लोक संपूर्ण भगवद्गीतेतला एक अप्रतिम आणि विशेष श्लोक आहे. विशेष म्हणजे ह्या ठिकाणीच एक अशी विशेष गोष्ट आपल्याला बघायला मिळते, जी संपूर्ण भगवद्गीतेमध्ये कुठल्याही श्लोकांमध्ये आपल्याला बघायला मिळत नाही. तर तो का असा एकमेव असा जो श्लोक आहे, त्यातलं वैशिष्ट्य काय आहे, ते आपण थोड्या वेळानेच बघूच. पण हा श्लोक तुम्ही लक्षात ठेवा. पश्चिमे पार्थ रूपाण. तर याच्यावरती माऊली काय म्हणतात? माऊलींनी कसं वर्णन केलं याचं? कृष्ण म्हणतो, "अर्जुना तुवा एक दावा म्हणितले आणि तेची दावू तरी काय दाविले." अरे तू एक रूप दाखव असं म्हणतोस मला आणि मी एकच दाखवलं तर त्याच्यात काय विशेष आहे? आता देख आगवे भरिले माझ्याची रूपी. मी तुला अनंत रूप दाखवतो आणि हे मी ज्या ज्या प्रत्येक रूपांमध्ये भरलेलो आहे, माझी अशी अनेक रूप आहेत, ती सगळी दाखवतो. हे केवढं हे कृष्णाचं अर्जुनावर प्रेम आहे. आणि इथे कृष्णाने विश्वरूप दर्शन द्यायला चालू केलेलं आहे. एवं नाना विधाकृती या पाहता पारू नाही सुभद्रापती ययांच्या एकेकी अंगप्रती देखपा जग. ते म्हणतात की इतकी माझी रूप आहेत. त्यांनी आता हळूहळू आपली रूप दाखवायला सुरुवात केली आहे. ते म्हणतात इतक्या वेगवेगळ्या आकृती आहेत. ती बघ अर्जुना बघ, हे रूप बघ, ते रूप बघ. आणि ह्या प्रत्येक रूपाच्या अंगावरती तुला विश्वाचा पसारा दिसेल. म्हणजे एकच विश्व नाही, भरपूर विश्व दिसतील. तर हा जो विश्वरूप दर्शन दाखवण्याला जी सुरुवात केली आहे, कृष्णाची जी मूर्ती आहे, जो नेहमी आपण कृष्णाला बघतो, 2 हात, 2 पाय असा माणसाच्या अवतारामध्ये जो बघतो, ती मूर्ती हळू वाढत, वाढत, वाढत जाऊन त्या मूर्तीला अजूनही अनंत मूर्ती त्याच्या आजूबाजूला उत्पन्न होतात. आणि त्या मूर्ती कशा उत्पन्न होतात, त्याचं माऊलींनी वर्णन केलंय, की काही-काही त्यातली रूपं, काही लहान आहेत, काही मोठी आहेत, काही जाड आहेत, काही बारीक आहेत, काही उंच आहेत, काही ठेंगणी आहेत. आणि ही कृष्णाचीच रूप आहेत. हे विश्वरूप दर्शनाचा सोहळा चालू आहे. काही रूपं अतिशय प्रसन्न आहेत, काही अतिशय दुःखी आहेत, काही गंभीर आहेत, काही उदास आहेत, काही अतिशय बलवान आहेत, काही अतिशय बारीक आहेत, काही उदार आहेत, काही कृपण आहेत, काही अतिशय भयंकर दिसतायत, काही तेजस्वी आहेत आणि काही रूपांवरती काही तेजच नाहीये. अतिशय सुंदर अशा मूर्ती दिसतायत, सुंदर असे आकार दिसतायत. त्या आकारांवरती बरेचसे वेगवेगळे रंग आहेत. म्हणजे एकाच वर्णाची मूर्ती नाहीये. कृष्णाने सांगितले की नाना वर्णाकृतीनिश. तर बरेचसे वर्ण दिसतायत. काही तांबूस रंगाचे आकार आहेत, काही लाल रंगाचे आकार आहेत, काही निळे, काही पिवळे, काही काळे, काही पांढरे आणि त्यांचे आकार वेगळे आहेत. काही सौम्य आहेत, काही रुद्र आहेत. काही रूपांकडे बघून अतिशय भयंकर असं वाटतं. भयावह रूपं वाटतात ती. तर हा सगळा विश्वरूपाचा पसारा वाढत चाललाय. आणि ते म्हणतात, "या मूर्तीची या किरीटी, रोममुळे देखे पा सृष्टी, सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे." म्हणजे ह्या प्रत्येक मूर्तीच्या, प्रत्येक अंगावरती तुला सृष्टीचा पसारा दिसेल. एकच नाही, अनेक सृष्टी दिसतील. त्या कशा दिसतील? तर प्रत्येक मूर्तीच्या अंगावरती जे रोम आहेत, त्या रोमांच्या मुळांच्या ठिकाणी तुला सृष्टी दिसेल. तुला विश्वाचा पसारा दिसेल. हे कसं आहे?
सुरतरु तळवटी तृणांकुर जैसे, की कल्पतरूच्या पायथ्याशी जसं गवत असं पसरलेलं असतं त्याप्रमाणे एकेका रोमाच्या पायथ्याशी हा सृष्टीचा पसारा तुला दिसेल. म्हणजे सृष्टीचे थवेच्या थवे तुला दिसतील. म्हणजे एकच सृष्टी तुला असं वाटत होतं, पण इथे सृष्टीचे थवेच्या थवे दिसतील. आणि हे कसं एका मूर्तीच्या, एका विश्वरूपाच्या आकारावरती आहे. असे विश्वरूपाचे किती आकार आहेत? नाना विधानी. अतिशय बरेचसे आकार आहेत, अनंत आकार आहेत. त्याच्यामुळे किती हा पृथ्वीचा, सृष्टीचा, ब्रह्मांडाचा पसारा आहे याचा आपल्याला अंदाज येतो. पुढे ते म्हणतात, चंड वाताचेनी प्रकाशे उडत परमाणू दिसती जैसे भ्रमत ब्रह्मकटाह जैसे अवयव संधी. खिडकीतून जेव्हा सूर्याचा प्रकाश येतो, त्या सूर्याच्या प्रकाशामध्ये, त्या झरोख्यातून जो सूर्याचा प्रकाश येतो त्याच्यामुळे असे बरेचसे धुळीकण दिसतात आपल्याला. धूळ अशी उडत असते आणि ती असंख्य, म्हणजे किती लाखो कोटी त्याच्यामध्ये कण असतील आणि त्या कणांमध्ये किती परमाणू असतील. म्हणजे त्या कण तरी दिसतात, ते परमाणू त्या दिसतही नाही. तर अशा ज्या झरोक्यातून जे आपल्याला धुलीकण दिसतात त्यांचा जितका पसारा असतो, त्याचप्रमाणे या प्रत्येक आकारावरच्या अवयवामधील सांध्यांमध्ये ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांडाचे थवेच्या थवे जाताना तुला दिसतात. हे बघतोयस ना अर्जुना, बघ किती हा माझा विश्वरूपाचा पसारा आहे. हे सांगत सांगत कृष्ण अतिशय अगतिकतेने कृष्णाने हे सगळं दाखवलेलं आहे. हे प्रश्न विचारला आणि प्रश्न संपायच्या आतच कृष्णाने हे विश्वरूप दर्शन दाखवायला सुरुवात केली आहे. त्याच्यामुळे कृष्ण थोडा अर्जुनाकडे आता वळून बघतो. अर्जुनाला हे अनावर झालं, त्याची उत्कंठा इतकी शिगेला पोचली होती. तर अर्जुनाची आता कशी अवस्था आहे ते बघण्यासाठी कृष्ण अर्जुनाकडे बघतो. मग म्हणे उत्कंठे बोहट न पडे, अजूनही सुखाची सोय न सापडे, परी दाविले ते पुढे नाकळेची यया. अर्जुनाकडे बघितल्यावर त्याचा चेहरा, त्याची जी उत्कंठा आहे तशीच कृष्णाला दिसली. ते म्हणतात की उत्कंठे ओहट न पडे, म्हणजे याच्या उत्कंठेमध्ये काहीच फरक पडला नाहीये. अजूनही सुखाची सोय न सापडे, त्याला अजून आनंद झालाय असंही दिसत नाहीये. एवढं विश्वरूप दर्शन कोणीच बघितलं नाहीये, ते जर कोणाला दाखवलं तर खरोखर केवढा आनंद होईल. तो काही आनंद त्याच्या चेहऱ्यावर दिसतच नाहीये. कृष्णाला असं वाटतं की मी हे सगळं दाखवलं तर खरं, पण कदाचित त्याला हे कळत नाहीये. हे बोलोनी देवो हासिले, हासोनी देखणीया ते म्हणितले, आम्ही विश्वरूप तरी दाविले परी न देखे सी तू. कृष्ण हसतो, हलकेस हसतो आणि हसून म्हणतो की अरे अर्जुना, मी तुला एवढं सगळं विश्वरूप दाखवलं, एवढा सगळा पसारा दाखवला, मी त्याचं वर्णन करतोय, पण तू हे बघतच नाहीयेस का? कारण तुझ्या चेहऱ्यावर त्याचा काही मला परिणामच दिसत नाहीये. नाही, तुझं लक्ष कुठे आहे? तर अर्जुनाचं लक्ष कुठे असतं? अर्जुन कसा अतिशय बुद्धिमान अर्जुन आहे. अर्जुन काय म्हणतो, जे अतिंद्रिय म्हणून व्यवस्थिले, केवळ ज्ञान दृष्टीची या भागा फिटले. हे जे विश्वरूप आहे, जे आधी तुम्ही सर्व व्यापक आहे, सर्व समावेशक आहे असं जे विश्वरूप जे आहे, ते कसं आहे हे तुम्हीच मला सांगितलंय. हे अतिंद्रिय आहे, म्हणजे ह्या इंद्रियांना हे न कळणार आहे असं शास्त्रांनी, पुराणांनी सांगितलंय. आणि हे कसं आहे, हे फक्त ज्ञानदृष्टीने दिसणार आहे. हे जर तुम्ही आम्हाला दिव्य दृष्टी दिली, की हे विश्वरूप दर्शन बघण्याची जी विशेष दृष्टी आहे ती जर दिली, तरच हे दिसणार आहे. हे असं आपल्या सगळ्या शास्त्रांनी सांगितलंय, तुम्ही आम्हाला आधी सांगितलंय. आणि तुम्ही हे विश्वरूप माझ्या चर्मचक्षु पुढे, म्हणजे हे जे माझे डोळे आहेत त्यांच्या पुढे ठेवता, तर मला कसं दिसणार हे तुम्ही सांगा. अर्जुन कृष्णालाच हा प्रतिप्रश्न करतो की कसं आहे, म्हणजे मी तुम्हाला प्रश्न विचारला, तुम्ही एवढ्या आनंदाने दाखवताय, पण तुम्ही काहीतरी ते जी गोष्ट मला हे समजण्यासाठी द्यायची होती ती तुम्ही दिली नाही. त्याच्यामुळे माझ्या चेहऱ्यावर कुठलेच अजून वेगळे आविर्भाव नाहीये. त्याच्यामुळे ही चूक कोणाची आहे? अर्जुन म्हणतो की हे कसं झालंय देवा, की तुम्ही समजा एका आंधळ्यासमोर एक आरसा आहे, तो आरसा अतिशय स्वच्छ पुसून ठेवलाय आणि आरसा त्याच्या समोर ठेवलाय आणि तुम्ही त्याला म्हणतात की बघ बघ तुझं रूप कसं आहे. तसा हा प्रकार झालाय. किंवा तुम्ही बहिऱ्यासमोर गाताय, तसा हा प्रकार झालाय. त्याच्यामुळे त्याला जी ते ऐकण्याची शक्ती आहे, आंधळ्याला जी बघण्याची शक्ती आहे, ती शक्ती तुम्ही मला दिली नाहीये. आणि त्याच्यामुळे मला तुम्ही जे काही दाखवताय, जे काही सांगताय ते काहीच कळत नाही. मग मात्र कृष्णाला त्याची चूक कळते. तर कृष्ण म्हणतो, साच विश्वरूप जरी आम्ही दावावे, तरी आधी देखावया सामर्थ्य की द्यावे.
परी बोलत बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. काय म्हणतो कृष्ण, की अरे खरोखरच हे जे विश्वरूप तुला दाखवलं मी, पण हे दाखवण्याचं सामर्थ्य मी तुला द्यायला विसरलो. आणि ही चूक माझी झाली एवढं मात्र नक्की आहे. आणि ही चूक कशामुळे झाली अर्जुना? परी बोलत बोलत प्रेम भावे ढसाळ गेलो. की बोलत बोलत एवढ्या तुझ्या प्रेमामध्ये मी इतका वाहत गेलो, त्या प्रेमामुळे माझ्याकडून हा ढिसाळपणा झाला, की हे विसरलो मी. संपूर्ण तुम्ही भगवद्गीतेचा अभ्यास केला तर असा प्रसंग कुठेच दिसणार नाहीये की देवाकडून काहीतरी चूक झाली आहे. त्याच्यामुळे पश्चिमे पार्थ रूपाणी हा जो श्लोक आहे, त्या श्लोकाचं हेच वैशिष्ट्य आहे की ह्या श्लोकाच्या आधी असं वाटतं की अर्जुन अतिशय उतावीळ झाला, अर्जुन अतिशय अगतिक झालाय, त्याला हे विश्वरूप दर्शन बघण्याची घाई झाली. पण अर्जुनाचा प्रश्न ऐकल्यानंतर कृष्ण जे करतो त्याच्याकडून अनवधानाने जी चूक होते, त्या चुकीवरून असं दिसतं की अर्जुनापेक्षा उतावीळ कृष्णच होता. मी कृष्णालाच आपल्या परम भक्ताला हे विश्वरूप दाखवायचंच होतं. त्या अर्जुनाच्या प्रश्नाचं तर निमित्तच झालं. आणि हा उतावीळपणा, भक्ताचा उतावीळपणा, हा देवाचा उतावीळपणा, हा फक्त आपल्याला एकाच श्लोकामध्ये संपूर्ण भगवद्गीतेमध्ये बघायला मिळतो. त्याच्यामुळे हा श्लोक अतिशय विशेष आहे आणि संपूर्ण भगवद्गीतेमध्ये अजून कुठे अशी जागा नाहीये की जिकडे कृष्णाकडून चूक झाली. याला एकच उपमा देऊ शकतो आपण, की समजा नवजात वासरू आहे, ते वासरू जर गायीजवळ आणलं तर त्या वासराला बघूनच गाय एकदम हडबडून जाते. ते वासरू आता माझ्याजवळ येणार आहे. त्या वासराला मी अतिशय जवळून बघणार आहे. ह्या विचारानेच ती गाय अतिशय हडबडून जाते. आणि ते वासरू जसं तिच्या स्तनाच्या जवळ येतं, मग त्या बरोबर आपला पान्हा आवरता येईल का? तो जो पान्हा अनावर होतो, अनावर होण्याचंच जे दृश्य आहे ते आपल्याला इथे दिसतंय. अर्जुनाच्या प्रश्नाने प्रश्न संपायच्या आधी काहीही चौकशी न करता कृष्णाने हे विश्वरूप दाखवायला सुरुवात केली. आपण आपल्या आयुष्यामध्ये बघतो की समजा मुलांनी आपल्याला काही विचारलं, की 3 महिन्याआधी समजा कोणाला काही वस्तू घेतल्यात, कपडे घेतलेत, बूट घेतलेत आणि परत त्या मुलाने सांगितले की मला हे परत बूट घ्यायचे. तर आपण बरेचसे प्रश्न विचारू, "अरे 3 महिन्याआधीच ही गोष्ट घेतली, तेव्हा तो अतिशय आनंदी होता. आणि आता परत तुला हे कशाला पाहिजे?" तसंच इथे कृष्णाने विचारू शकले असते, की "अरे तू आत्ताच मला सांगितलंस, की तू कृतार्थ झालास. तुझं सगळं अज्ञान फिटलं, तुझा मोह गेला. तर तुला जे काही पाहिजे होतं ते सगळं मिळालं. हे सगळं झालं असताना सुद्धा तू हे परत का विचारतोस, की मला विश्वरूप दाखवा?" हे सगळं विचारता आलं असतं किंवा विचारायला पाहिजे होतं. पण इतका तो प्रेम आणि भक्ती इतक्या दोन्ही अनावर झाल्या. त्याच्यामुळे हा एक अतिशय विशेष असा अध्याय आहे, की जिकडे अनन्यसाधारण भक्ती आणि अपरिमित प्रेम यांचा संयोग आहे. आणि या संयोगामुळे जो परमानंदाचा सोहळा झाला आहे, तो आपल्याला इथे विश्वरूप दर्शनाच्या योगाने बघायला मिळतो. म्हणजे तुकोबा म्हणतात, की माझी वाचा अनावर होते. वाचा अनावर का होते? त्यांची भक्तीने वाचा अनावर होते. त्याचप्रमाणे इथे अर्जुनाची भक्ती आणि कृष्णाचं प्रेम हे अनावर झालेलं आहे. त्याच्यामुळे आनंदाचे डोही आनंद तरंग आणि त्याच्यामधूनच हा संपूर्ण विश्वरूप दर्शनाचा योग आपल्याला बघायला मिळतो. आपण म्हणतो की देव भक्तीचा भुकेला आहे. हे आपण बऱ्याचशा गोष्टी ऐकतो. इतक्या लीला करणारा परमेश्वर कुठे येऊन अडकतो? तर भक्तीमध्ये अडकतो. परमेश्वर जनाबाईच्या घरी दळण दळतो. पुंडलिकासाठी 28 युगविटेवरती उभा राहिला. त्याच परमेश्वराने अहिल्याचा उद्धार केला. त्याच परमेश्वराने शबरीची उष्टी बोरं खाल्ली. असा हा विश्वाचा नियंता. अशा अनेक लीला करणारा भगवंत कुठे येऊन अडकतो? तर भक्ताच्या प्रेमामध्ये अडकतो. आणि म्हणून हा श्लोक अतिशय विशेष आहे, की जिकडे अनावर प्रेम कृष्णाचा जे आहे, त्या प्रेमातून जो ढिसाळपणा झालाय, तो ह्या श्लोकामध्ये आपल्याला दिसतो. आता आपण पुढे बघूया, की पुढे अर्जुनाला कृष्णाने दिव्यदृष्टी दिली आहे, ज्ञानदृष्टी दिली आहे आणि आता हळूहळू अर्जुनाला ते विश्वरूपाचं दर्शन होतं. तर आता अर्जुनाची कशी अवस्था? तेव्हा मनासी मनपण न स्फुरे, बुद्धी आपण पे न सावरे, इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. अर्जुन काय म्हणतो, की अरे ही सगळी दिव्य दृष्टी मला मिळाली आहे. हे असं कधीच त्याला असा अनुभव नाहीये. तेव्हा ते म्हणते, की मनाचं मन पण माझं विसरलं. बुद्धी आपण पे न सावरे, की ही बुद्धी माझ्या आता आवाक्यात नाहीये. मी काय विचार करू, काय नाही विचार करू? माझ्या डोळ्यासमोर जे दिसतंय त्याचा काय अर्थ लावू हे मला काहीच कळत नाहीये. इंद्रियांचे रश्मी माघारे, हृदयवरी भरले. इंद्रियांच्या ज्या सगळ्या प्रवृत्ती आहेत, त्या हृदयामध्ये एकवटल्या आहेत.
आपण आधी बघितलं की हृदयामध्ये मी रामू. हे फक्त दिव्यदृष्टी दिल्याने अर्जुनाची कशी अवस्था झाली की सगळ्या त्याच्या वृत्ती सगळी हे बुद्धी मन सगळं जे आहे ते संपूर्ण हृदयामध्ये एकवटलंय. आणि परमेश्वराला बघण्याचा मार्ग हृदयामधूनच जातो, हा सुद्धा या ओवीचा अर्थ होऊ शकतो. की सगळे ज्या माझ्या इंद्रियाच्या वृत्ती या प्रवृत्ती आहेत त्या हृदयामध्ये एकवटल्या आहेत. आणि अर्जुनाला अजूनही कसं वाटतंय की जे त्याच्या समोर जी कृष्णाची मूर्ती होती ती हळूहळू मोठी मोठी होत होत त्याची असंख्य रूप होतात. हे सगळं आता अर्जुन स्वतःच्या डोळ्यांनी बघतात. आणि इतक्या मोठ्या ते आकार झालेत की त्यांनी आकाश सुद्धा व्यापलाय. त्याला अर्जुनाला असं वाटतंय की अरे इथे आकाश होतं, हे आकाश कुठे गेलं, आकाश दिसेनासं झालंय. माझ्या पायाखाली जमीन होती, ती जमीन दिसेनाशी झाली. या सगळ्या दिशा होत्या, हे सगळं सैन्य होतं आजूबाजूला, ते सगळं नाहीसं झालंय. यातलं मला काहीच दिसत नाहीये किंवा मला दिशा कुठल्या, वर काय खाली काय काहीच समजत नाही. अशी अवस्था कधी होऊ शकते? हे आपण एक समजा असा विचार केला की माणसाला आपण असे अंतराळवीर बघतो. अंतराळवीराला समजा अवकाशामध्ये पाठवलं आणि नुसताच तो अवकाशामध्ये तरंगतोय आणि कुठे पृथ्वीपासून हजारो लाखो मैल त्या अवकाशाच्या पोकळीत येतो. त्या अवकाशाच्या पोकळीमध्ये पृथ्वी म्हणजे काय कळत नाहीये, कुठले तारे चंद्र काही कळत नाहीये, सगळे नुसते ठिपके असतील. अशा अवकाशाच्या पोकळीमध्ये वर काय खाली काय, पृथ्वी काय आकाश काय कुठली दिशा, ह्याला काहीच अर्थ नसतो. अशी जी अवस्था आहे जी अवकाशामध्ये जाऊन होते आणि त्या अवकाशामध्ये गेल्यावर मग काय कळतं की पृथ्वी कितीशी छोटी आहे. मग इथे तुकोबांचा एक असा एक अभंग आहे, त्याच्यामुळे ते एक दृष्टांत देतात की अंजीर असतं, अंजिरामध्ये जो किडा असतो त्या अंजिराच्या किड्याला काय वाटतं की हे अंजीरच आपलं संपूर्ण विश्व आहे. तसंच पृथ्वीवरच्या माणसाला किंवा इथे अर्जुनाला पृथ्वी म्हणजे संपूर्ण विश्व आहे असं वाटतं. तो जो त्याचा भ्रम असतो तो आता हळूहळू कसा भ्रम त्याचा नष्ट होत जातो. तर एका झाडाला अशी किती अंजीर असतात, असंख्य अंजीर असतात. आणि या पृथ्वीवरती अशी अंजिराची किती झाडं असतात, असंख्य अशी अंजिराची झाडं. जी काही धारणा त्या किड्याची असते ती जर त्या अंजिरातून बाहेर आला मग त्याला कळतं की अरे अशी तर असंख्य अगणित पृथ्वी आहेत, अशी अगणित ब्रह्मांड आहेत. त्याचप्रमाणे आता इथे अर्जुनाची अवस्था होते. तेथ ताटस्थ्या ताटस्थ्य पडिले, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. की स्तब्धता आपण म्हणतो त्या स्तब्धतेलाच ती स्तब्ध झाली आहे, ती शांत झाली आहे. एकाग्रतेला एकाग्रता आली आहे, टकासी टक लागले, जैसे मोहनास्त्र घातले विचार जाता. म्हणजे माझ्या विचारांवरती मोहिनी अस्त्र पडलं असं वाटतं की काय करावं, काय खरं आहे काय नाही हेच मला कळत नाही. आणि हे होणं साहजिकच आहे, कारण का त्याला दिव्य दृष्टी मिळाली आहे. त्याला जे साध्या डोळ्यांनी जे दिसत नव्हतं ते आता त्याला बऱ्याचशा काहीतरी गोष्टी अशा दिसतात की त्याला अपेक्षित नव्हत्या, की अशा प्रचंड आणि इतक्या मोठ्या आकाराच्या सगळी रूप त्याला दिसतात. तैसा विस्मित तू पाहे कोडे, तव पुढा होते चतुर्भुज रूपडे, तेची नाना रूप चहूकडे मांडोनी ठेले. आणि असा तो कुतूहलाने आजूबाजूला बघतोय आणि त्याच्या पुढे जी कृष्णाची मूर्ती होती, चतुर्भुज मूर्ती होती, ती हळूहळू वाढत जाऊन त्याची असंख्य रूप झाली आणि ती अशी असंख्य रूप तो आपल्या डोळ्यांसमोर बघतोय. आणि सुरुवातीला कदाचित असं त्याच्या डोळ्यासमोरचं दृश्य असेल की कृष्णाची जी मूर्ती आहे त्याचा विस्तार होत होत आणि त्या एकाच मूर्तीचा विस्तार होता होता त्याच्यासारखीच अजून असंख्य रूप निर्माण होतात. तिथून पुढे त्याला कसं वाटतं, जैसे वर्षा काळीचे मेघवडे, का महाप्रळयीचे तेज वाढे, तैसे आपणा विण कवणीकडे नेदेची उरो. हे कसं आलंय की पावसाळ्यामध्ये अतिशय काळे ढग असतात जे पाण्याने भरलेले असतात, ते अचानक कसे संपूर्ण आसमंत व्यापून टाकतात त्याप्रमाणे हे झालंय. किंवा महाप्रलयाच्या वेळेला समजा अतिशय तेज सगळीकडे पसरलं अकस्मात आणि अतिशय जे डोळ्यांना सहन न होणारं तेज पसरलं, तेव्हा जसं वाटेल तसं अर्जुनाला आपल्या डोळ्यासमोर दिसतंय. आणि देवांनी आपलं रूप वाढवून वाढवून कसं केलंय की त्यांच्या आजूबाजूला त्यांच्या शिवाय ह्या संपूर्ण आसमंतामध्ये काहीच नाहीये. म्हणजे त्यांच्या रूपाशिवाय अजून काहीच दिसत नाहीये. पृथ्वी आकाश जे जे काही सैन्य काही काही कुठलाच त्यांचा पार राहिला नाहीये. असं संपूर्ण जग त्यांनी व्याप्त केलं. प्रथम स्वस्वरूप समाधान पावोनी ठेला अर्जुन, सवेची उघडी लोचन तव विश्वरूप देखे.
हे असं सुंदर दृश्य बघतोय अर्जुन. हे काही अनपेक्षित आहे. पण कृष्णाची मूर्ती बघून ती अतिशय वाढत वाढत जाणारी मूर्ती बघून अर्जुनाला समाधान होतं. तो म्हणतो की आता मी खरोखर पावोनी ठेला अर्जुन. अर्जुनाला वाटतं की हे जे बघतोय तेच आता विश्वरूप आहे आणि मी संपूर्ण माझी अजून जी इच्छा होती ती कृष्णाने पूर्ण केली आहे आणि आता माझं खरोखर मी कृतार्थ झालो. म्हणजे परत एकदा, आधी पण कृतार्थ झाला होता, तर इथे म्हणतो की परत कृतार्थ झालो. इहीची दोही डोळा पाहावे विश्वरूप सकळा, तो श्रीकृष्णे सोहळा पुरविला ऐसा. हे तो अजून कृष्णाचे गुणगान गायला चालू करतो की माझी खरोखर तुम्ही माझी इच्छा पूर्ण केली आणि हा विश्वरूपाचा सोहळा आहे तो माझ्या डोळ्यासमोर आता मला बघायला मिळतो. तर इथे परत आपल्याला वाटतं की झाला विश्वरूपाचा सोहळा संपला. म्हणजे इतकं जे अवर्णनीय अगाध असं जे विश्वरूप आहे ते आता अर्जुनाला बघायला मिळालं. त्याच्यामुळे इथे कदाचित आता विश्वरूप दर्शन संपलं असं आपल्याला वाटतं. तर पुढे बघूया काय होतं. मग तेथ सैंग देखे वदने, जैसी रमा नायकाची राजभुवने, नाना प्रकटली निधाने लावण्य श्रियेची. विश्वरूपाचं एक जे मुख बघितलं ते रूप बघून इतकं ते सुंदर होतं. त्यांना असं वाटलं की विष्णूचे राजवाडेच म्हणजे त्याच्या सौंदर्याचे जे त्याचं ऐश्वर्य आहे, ते ऐश्वर्य भरलेले जे राजवाडे आहेत, ते राजवाडे उघडलेत असं त्याला वाटलं. लावण्याचं भांडाराचं त्याच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. आणि कसं आहे की ते रूप जे एक मूळ रूप जे बघतोय अर्जुन, ते कसं आहे अतिशय तेजस्वी आहे. त्या चेहऱ्यावर इतकं तेज आहे, इतका सौम्यपणा आहे, इतकं प्रेम आहे. त्याचं शरीर अतिशय सुवासिक आहे. ते वस्त्र त्याची तेजस्वी आहे. त्यांच्या मुकुटावरती पुष्पमाला आहेत. त्या पुष्पमालांमधून पण इतकं तेज बाहेर निघतंय. म्हणजे अतिशय आल्हाददायक ते स्वरूप आहे. ती फुलांचा इतका सुंदर वास येतोय. ते मोहक रूप आहे. म्हणजे असं खरोखर वाटतंय, की हे जे सौंदर्य आहे, म्हणजे सौंदर्यानीच सौंदर्य परिधान केलंय किंवा सोन्यानीच सोन्याचे अलंकार आपल्या अंगावर घातले, तेव्हा कसं वाटेल? त्याचप्रमाणे इथे हे संपूर्ण असं मोहक रूप बघून अर्जुन अतिशय समाधानी झाला. मग पुढे काय होतं? तयाही माझी एकेके, सावियाची भयानके, काळ रात्रीची कटके, उठवली जैसी. मग तो एका तोंडाकडून हे जे असं जे सुंदर मोहक रूप होतं, ते तोंडाकडून त्याची नजर हळूहळू दुसरीकडे बाजूला आजूबाजूला जाते. मग त्याला हळूहळू काय दिसतं? तयाही माझी एकाएकी सावियाची भयानके. मग त्याला काहीतरी अशी भयानक रूपं दिसायला लागली. काहीतरी अक्राळ विक्राळ चेहरे दिसायला लागले. कसे? काळ रात्रीची कटके उठवली जैसे. म्हणजे काळ रात्रीनी आपलं सैन्य पाठवलंय. म्हणजे मृत्यूचा संहार आता चालू होणार आहे. अतिशय अशी भयानक रूपं त्याला दिसायला लागली. आणि हे बघून तो अगदी हे अनपेक्षित होतं. त्याच्यामुळे तो थोडासा असा बावरतो. हे हे काय दिसतंय? जिथे मला इथे सुंदर अशी कृष्णाची मूर्ती आहे, जे विश्वरूप आहे, जे असं तोंड आहे, चेहरा आहे तो दिसतोय. त्याच्याच आजूबाजूला हे काय? आणि हे एकच नाहीये. असे असंख्य चेहरे आहेत माझ्या आजूबाजूला. ते कसं दृश्य असेल त्याचं थोडंसं आपण एक अंदाज घेऊया, की कृष्णाची एक सौम्य मोहक मूर्ती आहे, विश्वरूपाची मूर्ती आहे आणि मग हळू असे विचित्र तोंड, विचित्र आकार अशी त्याला कृष्णाला अर्जुनाला दिसायला लागली. त्याच्यामुळे थोडीशी तो असा घाबरला. काही तोंडातून अशा ज्वाळा निघतायत. काहीच्या डोळ्यातून ज्वाळा निघतायत. काहीच्या हातामध्ये अतिशय भयंकर शस्त्र आहेत. काहींचे चेहरे अतिशय भयंकर आहेत. पै ज्ञानदृष्टीचे येणी अवलोके. परी वदनांचा शेवटू न टके. मग लोचन ते कौतिके लागला पाहो. अशी असंख्य चेहरे त्याला दिसतायत. काहीतरी भयंकर असे चेहरे दिसतायत. त्यांचा चेहऱ्यांचा पार लागत नाहीये. कुठे चालू होतायत, कुठे संपतायत. त्याच्यामुळे अर्जुन काय करतो, की ह्या चेहऱ्यांचे डोळे कुठे आहेत? ते डोळे बघण्याचा तो प्रयत्न करतो, की काही डोळे अतिशय सौम्य आहेत. काही डोळे अतिशय भयंकर आहेत. म्हणजे काही डोळ्यांमधून आग निघते. काही डोळे असे वाटतायत, की अतिशय काळ्या कुट्ट ढगांमध्ये जर वीज चमकली आहे, त्याप्रमाणे काही डोळे दिसतायत. म्हणजे काही डोळ्यांच्या अशा तेजस्वी डोळ्यांच्या रांगा आहेत. काही अशा भयंकर डोळ्यांच्या रांगा आहेत. मग हळू त्याला त्या डोळ्यांकडून बघून त्याचं काहीच समाधान होत नाही, की हे काय मला कळत नाहीये. मग तो बाकीचे अवयव बघायचा प्रयत्न करतो. त्या प्रत्येक आकाराचे हात, पाय, त्याची वस्त्र असं बघतो. काही आकारांमध्ये त्याला विचित्र अशा चेहऱ्यांवरती भाव दिसतात. उग्र भाव दिसतात. काही हत्यारं तो अशी बघतो आणि अशी हत्यारं, की संपूर्ण विश्वाचा नाश करण्यासाठी तयार झालेली हत्यारं अशी बघतो. आणि त्याला असं वाटतं, की माझ्या डोळ्यांसमोरच असं हे रूप आहे. त्याच्यामुळे मी थोडंसं मागे इतर ठिकाणी जाऊन बघतो. इतर ठिकाणी
अजून काही वेगळं बघायला मिळतं का बघतो. म्हणून अनावरे मुखे समोर देखे तया भेणे पाठीमोरा जवळ टाके. म्हणून तो पाठी वळून बघतो. पाठी वळून बघितलं तर काय, तर तेच त्याच पद्धतीची मुख, त्याच पद्धतीचे आकार, हात पाय हे सगळं तसंच्या तसंच दिसतं. म्हणजे जे समोर आहे तेच पाठीमागे सुद्धा आहे. त्याच्यामुळे अर्जुन डोळे बंद करून घेतो, की म्हणतो की ही ज्ञानदृष्टी काही बाबा आपल्याला ठीक वाटत नाहीये. ही दिव्य दृष्टीमुळे काहीतरी विचित्र दिसत आहे. त्याच्यामुळे डोळे बंद करून घेतो. डोळे बंद करून काय होतं, त्याला अंतःकरणामध्ये सुद्धा हे संपूर्ण रूप दिसतं. विश्वरूप सर्वव्यापक आहे आपण जे म्हणतो, त्याचीच ही प्रचिती आहे. ज्ञानदृष्टी असो किंवा साधे डोळे असो, चर्मचक्षु असो. एकदा त्या विश्वरूपाचं ज्ञान झालं, की डोळे उघडे असो किंवा बंद असो, त्या माणसाला तेच तेच रूप दिसत राहील. तैसे ते दिव्य सूर्य सहस्त्रवरी जरी उदयती का एकेची अवसरी तरी तया तेजाची थोरी उपमू नये. इतकं त्या आकारांच्या मूर्तींच्या आजूबाजूला इतकं तेज आहे. त्या तेजाची उपमा कशी करता येईल, की आपल्याला सूर्याकडे आपल्याला काही सेकंद बघता येत नाही या डोळ्यांनी. हे बघितलं तर डोळ्यांना इजा होऊ शकते किंवा दृष्टी जाऊ शकते. इतकं त्या सूर्याचं तेज आणि किती हजारो लाखो मैल आपल्यापासून लांब आहे. तर ते एका सूर्याच्या तेजाची ही कथा. असेच हजारो सूर्य जर आसमंतात एकाच क्षणी उगवले, त्या सूर्यांचं जितकं तेज असेल, ते तेज सुद्धा या विश्वरूपाच्या तेजासमोर कमी पडेल. इतकं ते तेजस्वी दृश्य आहे, असं अर्जुन म्हणतो. परी साचची भले केले गोसाविया, मज पारितोषु जाहला साविया, जी देखलासी जो या सृष्टीसी तू आश्रय. ह्या रूपांवरती आधी सांगितल्याप्रमाणे प्रत्येक रूपाच्या अंगावरती त्यांना सृष्टी दिसते, ब्रह्मांड दिसतंय, ब्रह्मांडाची थवे दिसत आहेत, सगळे प्राणी मात्र दिसत आहेत, पंचमहाभूत दिसत आहेत, सगळे देव दिसत आहेत, दानव दिसत आहेत. तर अर्जुनाला हळूहळू ही प्रचिती येते की ठीक आहे, हे जे कृष्णाने सांगितलंय या सगळ्यांच्या मागे माझ्या कृष्णाचाच जी कृपा आहे. तर ते कृष्णाला विनवणी करतात, हे कृष्णा तू हे मला दाखवलंस, त्याच्यामुळे मला भरपूर आनंद झाला, माझ्या मनाला खूप समाधान झालं. का? कारण मला हे आता नक्की कळलं की ह्या सृष्टीचा, ह्या ब्रह्मांडाचा आश्रयदाता तूच आहेस. ते तुझ्यापासूनच हे सगळं झालेलं आहे आणि तुझ्यामध्येच सगळं हे एकत्रित येणार आहे जेव्हा नष्ट होईल. त्याच्यामुळे उत्पत्ती, स्थिती आणि लय यांना कारण तूच आहे, यांना आश्रय तूच आहे, ही माझी खात्री झालेली आहे. परी या तुझ्या रूपा तू जी उणीव एक असे देख तू, जे आधी मध्य अंतू तिन्ही नाही. हे इतकं असं व्यापक तुझं रूप आहे, हे सगळं बघितलं. पण याच्यामध्ये एकच कमीपणा आहे. काय कमी आहे? तर याची सुरुवात कुठे होते, याचा मध्य कुठे आहे, याचा अंत कुठे आहे. मी सगळीकडे बघतोय, चारी दिशांना बघतोय, वर बघतोय, खाली बघतोय. हेच दिसतंय. हे तुझं डोकं कुठे सुरू होतं, पाय कुठे संपतात, हे विश्वरूप कुठे सुरू होतं, कुठे संपतं, याचा काहीच अंत लागत नाहीये. तर आता अर्जुनाच्या ह्या प्रश्नामध्येच उत्तर आहे. किती वेळा आधी सांगितलंय कृष्णाने, माझं स्वरूप कसं आहे, चैतन्य रूप आहे, मी आदी बीज आहे, मी अनादी आहे आणि अनंत आहे. असा जर अनादी आणि अनंत जर माझं रूप असेल, तर त्याला आदी आणि अंत दिसेल का तरी? ज्याला सुरुवात नाही आणि अंत नाही, त्याला मध्य सुद्धा नसणारच. त्याच्यामुळे ह्या प्रश्नामध्येच अर्जुनाचं उत्तर आहे. नावरे व्याप्ती हे असाधारण न सहावे रूपाचे उग्रपण सुख दुरी गेले परिप्राण विपाय धरीचे. त्याच्यामुळे हे कृष्णा, तुझ्या या अगम्य रूपाची व्याप्ती किती आहे हे खरोखर माझ्या बुद्धीला कळत नाहीये. तू मला दिव्य दृष्टी दिली आहेस तरी सुद्धा याचा मला काहीच पार लागत नाहीये. पण हे काय होतंय, आता तुझ्या रूपाचं जे उग्रपण आहे ते आता मला सहन होत नाहीये. आणि मी बघतोय हे सगळे प्राणी मात्र आहे, जे भूत मात्र सगळ्या सृष्टीवरती आहे, त्या ब्रह्मांडामध्ये सगळे भयभीत झालेत. हे सगळं विश्वरूप बघून मी सुद्धा घाबरलोय. मी बघतोय की किती देव तुझ्या पाया पडतायत. बरेचसे देव घाबरून तुझी प्रार्थना करतायत, की हे हा जो विश्वरूपाचा तुझा अवतार आहे, हा संहारक अवतार आहे, अकरा विक्रा तुझं रूप आहे, त्याला घाबरून तुझी विनवणी करतायत. जैसे काळ रात्रीचे नि अंधारे उल्हासत निगती संहार खेचरे, तैसी या वदनी रुधिरे काटलिया दाडा. हे काळ रात्रीच्या अंधारामध्ये म्हणजे प्रळयकाळच्या अंधारामध्ये जी पिशाच्च निघतात, कशी पिशाच्च निघतात, त्यांच्या हातामध्ये अतिशय चित्रविचित्र हत्यार आहेत आणि ती पिशाच्च निघून काय करायला कुठे चालले आहेत, संपूर्ण सृष्टीचा नायनाट करण्यासाठी ही सगळी पिशाच्च चालली आहेत. आणि ह्या पिशाच्चच ह्या सगळ्या रूपांमध्ये, या मुखांमध्ये मला दिसत आहेत. आणि त्यांचं कसं आहे, ह्या सृष्टीचा जो संहार चाललाय त्या संहारामुळे
जे काही माणसांचं प्राणी मात्रांचं रक्त आहे, त्या दाढांवरती हे रक्त आहे, त्यांच्या मुखामध्ये हे रक्त आहे. असा हा भयंकर प्रकार माझ्या डोळ्यासमोर बघायला मिळतोय. आणि खरोखर हे ब्रह्मांड नष्ट होणार आहे, संपणार आहे, अशी सगळ्यांची अवस्था झाली आहे. तैसी संहारके तुझी मुखे, देखोनी धीरू का आम्हा पारुके. आता भुललो मी दिशा न देखे आपण पेनेणे. त्याच्यामुळे हे संहारक तुझी जी मुख आहेत, त्याच्यामुळे माझाच मला धीर आता धरवत नाहीये. कोण म्हणतंय? हे अर्जुन म्हणतंय. वीरातला वीर, महावीर जो अर्जुन आहे, त्याची ही अवस्था आहे. त्यामुळे मला माझंच भान राहिलं नाहीये आणि कुठली दिशा काहीच मला कळत नाहीये. ही दिव्यदृष्टी देऊन चांगली गोष्ट झाली का वाईट गोष्ट झाली आहे, हे मला खरोखर कळत नाहीये. तर ते विश्वरूप आणि त्यातले सगळे वेगवेगळ्या प्रकारची तोंड कशी असतील, त्याचं हे थोडंसं असं इथे एक चित्ररूपात कोणीतरी हे असं वर्णन केलंय, ते दाखवतं. हे किती असं तेज असेल त्याच्यामध्ये. हे कृष्णाची सौम्य अशी मूर्ती असेल, त्याच्या आजूबाजूला असंख्य तोंड असतील. काही अतिशय मोहक त्यांचे रूप असतील, काही अतिशय विध्वंसक रूप असतील, काही तोंडातून आगा निघतायत. काहींच्या हातामध्ये विचित्र अशी हत्यारं आहेत, काही मुखांकडे बघूनच भीती वाटते. आणि हे सगळीकडे पसरलंय. तर असं काहीतरी दृश्य अर्जुनाच्या डोळ्यासमोर असावं. तर पुढे अर्जुन आता त्या दृश्याला बघून काय म्हणतं? "ऐके सकळ देवाची या परदैवते, तुवा चैतन्यी गा विश्व वसते." अर्जुन कृष्णाची विनवणी करायला लागला. "हे देवा, तू संपूर्ण ब्रह्मांडाचा नायक आहेस. तू हे सगळं विश्व निर्माण करतोस. तुवा चैतन्यी गा विश्व वसते. तुझ्यामुळे हे विश्व आकाराला येतं. ते विसरलासी हे उपरते संहारू आदरिले." ह्या विश्वाचा धारण करता तू आहेस, याची रक्षण करणारा तू जो आहेस, स्थितीसाठी तू जो कारणीभूत आहेस, ते सगळं विसरून तू ह्या संपूर्ण ब्रह्मांडाचा नाश करायच्या मागे लागलायस. अहा भाग्य विपरीता, विघ्न उठिले शांत करिता, कटकटा विश्व गेले आता, तू लागलासी ग्रासू. अर्जुनाला स्वतःच्याच नशिबाला तो दोष देतो, की अरे काय माझं दुर्दैव आहे, की हे विश्वरूप बघून माझ्या मनाला समाधान होईल असं मला वाटलं होतं, की जिकडे जो थोडासा माझा शेवटचा प्रश्न आहे तो जाऊन माझ्या मनाला शांती मिळेल, समाधान होईल, अशी जी माझी धारणा होती म्हणून मी हा प्रश्न विचारला. पण त्याचं उलटच झालं. विघ्न उठिले शांत करिता. म्हणजे इतकं ते विश्वरूप बघून असं मला वाटतंय, की हे संपूर्ण ब्रह्मांडच आता नाश होणार आहे. का नाश होणार आहे? कारण तूच ह्याला ग्रासलायस. म्हणजे तूच ह्याचा नाश करायच्या मागे लागलायस. हे नवे मा रोकडे, सैन्य पसरुनी तोंडे, कवळितासी चहूकडे सैन्य ये. म्हणजे असं वाटतंय की हे जे मृत्यूचं आकार तांडव जे आजूबाजूला आहे, हे जे सैन्य आहे त्यांचा नाश होतोय हे मी माझ्या डोळ्यासमोर बघतोय. आणि सैन्य म्हणजे कुठलं? इथे जे युद्धासाठी जे आलेलं कौरवांचं सैन्य जे आहे, पांडवांचं सैन्य आहे, ते सगळे मी त्या एका मुखाच्या आतमध्ये जाताना बघतोय. त्या मुखामध्ये जातायत. ते त्यांचे रथ जातायत, घोडे जातायत, हत्ती जातायत, सगळे वीर, महावीर जातायत. योद्धे जातायत. भीष्म, द्रोण, कर्ण, कौरव सगळे एक-एक करून असे लोंढीच्या लोंढी त्या मुखामध्ये जातायत. आणि त्या मुखामध्ये जाऊन असं वाटतंय, की नद्या एकच नाही, अशा भरपूर नद्या जेव्हा समुद्राला मिळतात, त्या मुखामध्ये, त्या समुद्रामध्ये जाऊन त्या नद्या कशा लुप्त होतात, त्यांचा लय पावतो. त्याचप्रमाणे ही सगळी जी शरीर आहे, हे सगळे योद्धे आहेत, त्या मुखामध्ये जाऊन ते नाहीसे होत आहेत. ते कुठेच दिसत नाहीयेत. आणि तोंडामध्ये जाताना अतिशय भयंकर असा प्रकार मला बघायला मिळतोय. कित्येक योद्ध्यांचे मुकुट आहेत, कवच आहेत, रथ आहेत. त्यांचे हात, पाय हे त्या मुखाच्या दाढांमध्ये अडकलेत. कितीतरी दाढांच्या मध्ये ते असं दिसतायत. त्या रक्तानी त्या दाढा माखल्यात. त्या त्या मुखाच्या तोंडामध्ये संपूर्ण रक्त, हाडा-मासांचा चिखल पडलाय. हे अतिशय असं भयंकर रुद्र असं रूप मला या समोर दिसतंय. ब्रह्मादिक समस्त, उंचा मुखा माझी धावत, येर सामान्य हे भरत, ऐलीच वदने. अरे कृष्णा बघ, एका मोठ्याशा तोंडामध्ये ब्रह्म, देव सगळे चालले. म्हणजे कोणीच त्याच्यापासून वाचत नाहीये. जे देव तुझ्यापासून निर्माण होतात, ते सुद्धा या एका मुखामध्ये चाललेत. दुसरे त्याच्या बाजूला जे मुख आहेत, त्या मुखामध्ये बाकीचे सगळे प्राणी मात्र चाललेत. तर हे जे चाललंय ते कुठेतरी जाऊन थांबव, हा संहार थांबव. जळतया गिरीच्या गवखा, माझी घापती पतंगाची या झाका. तैसे समग्र लोक देखा, ये वदनी पडती. हे दृश्य कसं वाटतंय? की समजा डोंगराच्या दरीमध्ये वणवा पेटलाय, आगीचा वणवा पेटलाय, आगीचं थैमान वाचलंय.
आणि त्या आगीच्या थैमानामध्ये पतंगाच्या झाका, जे पतंग असतात ते जशी जाऊन नष्ट होतात. ते फक्त जाताना दिसतात आणि मग ते नाश पावतात. हे कसं आहे की तापलेल्या तव्यावरती आपण पाणी टाकलं की ते पाणी जळून खाक होतं. अगदी क्षणार्धात जळून खाक होतं. त्याचप्रमाणे हे सगळे योद्धे त्या मुखामध्ये जाऊन नष्ट होताना असे मला दिसतात. जैसा रोगिया ज्वराहुनी उठिला, का भणका दुष्काळू पाहिला, तैसा जिव्हांचा लळलाटू देखिला, आवाळवी चाटिता. म्हणजे कसं झालंय हे देवा, की तुम्ही खरोखर कोण आहे? हे कसलं रूप तुम्ही धारण केलंय? की आजारातून उठलेल्या माणसाला जसं नेहमी बऱ्याचशा गोष्टी खाव्याशा वाटतात, का भणगा दुकाळू पाहला किंवा एखाद्या दुष्काळातून जो माणूस आला आहे, तो जसा असा नुसता खातच सुटतो. त्याचप्रमाणे तुमच्या जिभेला, तुमच्या सगळ्या मुखांच्या जिभेला लळलळाट लागलाय, अशी त्यांना चटक लागली आहे. हा काहीतरी विचित्र प्रकार चाललाय. त्याच्यामुळे हे तुम्ही कोण आहात? हे मला खरोखर सांगा. हे मला काही कळत नाहीये. आणि अर्जुन मनोभावी त्यांची प्रार्थना करतो. "अगा आत्मा तू एकू, सकळ विश्व व्यापकू, तरी का आम्हा अतकू, तैसा वोडवलासी." जो आत्मा म्हणतात, तो तुम्ही आहात. या विश्वाचा जो आत्मा आहे, या प्राणिमात्रांमध्ये अंशरूपाने जो आहे, या विश्वाला व्यापून जे राहिलेला आहे, तो खरोखर तुम्ही आत्मा आहे. मग ह्या विश्वाचं जे विश्व निर्माण करण्याचं कारण हे सगळं तुम्ही आहेत. हे सगळं तुम्ही विसरलात का? हे विसरून हा संपूर्ण जो विध्वंस आहे, तो का चालवलाय? हळू-हळू कृष्णाला कळतं की याला विश्वरूपाचं, संपूर्ण विश्वरूपाचं त्याला दर्शन झालंय आणि कळतंय काय होतंय. मग कृष्ण त्यांना काय सांगतो, वज्रानळी प्रचंडी, जैसी घापे लोणियाची ओंडी, तैसे जग हे माझिया तोंडी, तुवा देखिले जे. बघ अर्जुना, की संपूर्ण प्रळयकाळच्या अग्नीमध्ये समजा लोण्याचा उंडा टाकला, तर कसा तो वितळून जाईल, क्षणार्धात वितळून जाईल. त्याचप्रमाणे हे संपूर्ण विश्व माझ्या तोंडात नष्ट होताना तू बघितलंस. द्रोणाचा पाडू न करी, भीष्माचे भय न धरी, कैसेनी कर्णावरी परजू हे न म्हणे. ह्यामुळेच म्हणजे हे जो तुझ्या डोळ्यासमोर जे बघितलं, की हे जे योद्धे आहे, ते त्यांचा मृत्यू झालेलाच आहे. हे तुला मी डोळ्यांनी दाखवून दिलंय. त्याच्यामुळे तू द्रोणाचा विचार करू नको. भीष्माचा विचार करू नको. त्यांची काळजी करू नकोस, की कर्णावरती मी शस्त्र कसं उगारू, याची तू चिंता करू नकोस. ही चिंता न करता काय कर, तू फक्त तुझं कर्म कर. तू योद्धा आहेस, त्याच्यामुळे तुझं युद्ध करणं हे फक्त कर्तव्य आहे. म्हणून वहिला उठी, मिया मारिले तू निवटी, न रिगे शोक संकटी नाथिलिया. हे आधीच मेलेले आहेत. तू यांच्या मृत्यूसाठी निमित्त मात्र आहेस. तर हे करत परत अर्जुन त्यांना आता सौम्य स्वरूप दाखवण्याची प्रार्थना करतो. ते अर्जुन मोटके ऐकिले आणि सुख की भय दुनावले, हे नेणो परी कापिन्नले सर्वांग तयाचे. जेव्हा कृष्ण सांगतो की हे कौरव तर सगळे मेलेलेच आहेत, पण याच्यामध्ये अपवाद एक आहे, पांडव. म्हणजे तुम्ही तुमचं रक्षण मी करणार आहे. तर हे ऐकून अर्जुनाला समाधान वाटतं का भीती वाटते, हे त्याचं त्यालाच कळत नाही. ह्यानी आनंदी व्हावं का दुःखी व्हावं हे त्याला कळत नाहीये. पण त्याचा सर्वांग आता कापायला लागलाय. म्हणजे तो इतका घाबरलाय की तो थरथर कापतोय. सखोलपणे वळली मोठ, तैसेची जोडले कर संपुट, आणि वेळोवेळा ललाट चरणी ठेवी. इतका तो आता सद्गदित झालेला आहे. तो हात जोडून कृष्णाच्या पायावर, त्या विश्वरूपाच्या पायावरती कपाळ ठेवून सारखा सारखा त्याला नमस्कार करतोय. आणि त्याचा हे सांगताना काही बोलायच्या आधीच तो अगदी सद्गदित होतो. त्याचा कंठ भरून येतो आणि तो कृष्णाला सांगतो की जी काय एक तू नवसी, कवणे ठाई नससी, हे असो जैसा आहासी तैसी या नमो. की अरे कृष्णा, तू कुठे नाही असं कुठलं ठिकाणच नाहीये. हे सगळीकडे तू भरलेला आहेस, हे मला विश्वरूपाच्या दृष्टीने आता दिसलंच आहे. हे स्वतः कळलंय. कवणे ठाई नससी, आणि कुठे नाही असं नाहीये. तू सगळीकडे सर्व व्यापक आहे याची खरोखर मला प्रचिती आली आहे. त्याच्यामुळे तू जिकडे आहेस, जसा आहेस तिकडे माझा प्रणाम. परी ऐसिया तू ते स्वामी, कहीच नेणो जी आम्ही, म्हणून सोयर संबंधी धर्मी राहटलो तुझसी. आता इथे थोडा थोडा अर्जुनाला पश्चाताप होत आहे, की असा हे व्यापक रूप असणारा जो कृष्ण आहे, त्याच्या समोर बरोबर मी आयुष्य घालवलंय. पण आयुष्य कसं घालवलंय, की हा कृष्ण माझा मित्र, माझा भाऊ, माझा सखा, या नात्याने मी हे आयुष्य घालवलंय. त्या कृष्णाला मी काही काही गोष्टी करायला सांगितल्या. लहान असताना किती अगदी बालिशपणे मी त्यांच्याबरोबर खेळलोय. काही माझी कामं करायला सांगितली. या कौरव पांडवांच्या युद्धामध्ये मी त्या दुष्ट कौरवांकडे शिष्टाईला पाठवलं.
आणि या युद्धामध्ये मी माझं सारथी बनण्याचं त्यांना काम सांगितलं. कोणाला? या अतिशय सर्व व्यापक, तेजस्वी, महातेजस्वी विश्वरूपाला. त्याचा जो अवतार आहे त्या कृष्णाला सांगितलं. त्याच्यामुळे अर्जुनाला ते पश्चाताप होतं. तू योगियाचे समाधी सुख, कैसा जाणीची ना मी मूर्ख, उपरोधीची सन्मुख तुझसी करू. तू सगळ्या योग्यातल्या योग्यांचं जे समाधी स्थान आहे, त्या कृष्णाला मी इतकी सगळी कामं करायला सांगितली किंवा असा मी त्यांच्याशी वागलो. त्याच्यामुळे मला खरोखर माझ्या मूर्खपणावरती मला खूप राग येतोय आणि खूप मला त्याचा पश्चाताप होतो. तरी आता अप्रमेया मज शरणागता आपुलिया क्षमा कीजे जी यया अपराधासी. त्याच्यामुळे माझ्या अपराधांची हे कृष्णा हे विश्वरूपा क्षमा कर. या रागी जी देवा येथीचे भय उपजतसे जीवा, म्हणून ये तुला लळा पाळावा जे पुरे हे आता. इथे परत एक आता शब्द आला. ते म्हणतात की हे सगळं तू मी सांगितलंस, तू मला विश्वरूप दाखवलंस, पण याच्यामुळे आता मी खूपच भयभीत झालोय. मला कसलाच असा मला समजत नाहीये. मला काय करावं हे सुचत नाहीये. त्याच्यामुळे आता माझ्यासाठी फक्त एक माझा हट्ट पुरव, जे पुरे हे आता. हे सगळं आता थांबव. आता हे हा आता म्हणजे हा काही कसला तरी शेवटाचा हा आता आहे. ऐसी तेथीची जीवा आवडी, म्हणून तेची देखावया लवड सवडी. वर्तत असे ते साकडी फेडीचे वेगी. अरे हे विश्वरूप दाखवायच्या आधी जे तुझं रूप होतं, जे चतुर्भुज रूप होतं, जे मी आयुष्यभर संपूर्ण जे बघतोय, तेच आता रूप मला खरोखर आवडतंय आणि तेच बघण्याची मला परत इच्छा झाली आहे. ही पण माझी जी अडचण आहे, हा जो माझा हट्ट हट्ट आहे तो पूर्ण कर. ही अडचण माझी दूर कर. आणि असं सांगता क्षणीच कृष्ण काय करतो? त्या विश्वरूपातून कृष्ण आपल्या चतुर्भुज रूपाकडे येतो आणि ते चतुर्भुज रूप त्या अर्जुनासमोर परत आणतो. कृष्ण म्हणतो, हे जे सगळं रूप मी तुला तुला दाखवलंस, हे कळणं खूप कठीण आहे. हे बघ मी कोणालाच दाखवलं नाहीये. एकदा फक्त चुकीमुळे अ, यशोदा मातेला माझ्या रूपातला काही भाग बघायला मिळाला होता. म्हणजे कृष्णाने लहानपणी माती खाल्ली. ती माती खाल्ली म्हणून यशोदा त्याला पळत-पळत जाऊन पकडते आणि त्याला दाखवायला लावते, "तुझ्या तोंडामध्ये माती आहे, दाखव." ते दाखवताना कृष्ण जेव्हा बाळकृष्ण जेव्हा तोंड उघडतो, तेव्हा त्याच्या तोंडामध्ये 14 भुवनं दिसतात. पण ते कसं चुकून दाखवलं गेलं. हे जे स्वतःहून दाखवणं जे आहे, ते फक्त अर्जुनालाच कळलेलं आहे. आणि हे जे रूप आहे, त्याच्याबद्दल कृष्ण म्हणतो, हे रूप कुठल्याही उपायाने दिसणार नाहीये. माझं जे सर्वव्यापक, सर्वसमावेशक स्वरूप आहे, ते कुठल्याच उपायांनी कळणार नाहीये. कोणीही कितीही तप केले, दान केले, यज्ञ केले, तरी सुद्धा हे कळणार नाहीये. वेद जे आहेत, आपली शास्त्र आहेत, त्यांना सुद्धा यांचा थांग लागला नाहीये. पण याला एकच उपाय आहे. तैसा आम्ही एकीची परी, आतुडे गा अवधारी, जरी भक्ती येऊनी वरी चित्तात गा. हे सगळं समजण्यासाठी कुठल्याही प्रकारांनी हे तुला कळलं नाही, कितीही तप वगैरे सगळी केले तरी सुद्धा कळलं नाही. पण तू जर अंतःकरणामध्ये भक्ती आणून जर निष्काम भावनेने कर्म करत गेलास, माझं स्मरण ठेवून माझ्यासाठी कर्म करत गेलास, तर मात्र मी तुला नक्की दिसेन. हे परत कसं झालंय, की जिथून सुरुवात झाली होती, जे विभूती विस्तार योगाच्या शेवटी जे कृष्णाने सांगितलेलं, की भक्ती आणि निष्काम कर्म यांच्या योगाने मी तुला नक्कीच मिळणार आहे. तेच हे विश्वरूप दाखवल्यानंतर सुद्धा जी काही अर्जुनाची जो प्रवास झाला त्याच्या विचारांचा विश्वरूप बघून, परत त्यांनी इथे येऊन त्याला त्याची खात्री पटवून दिली, की भक्तियुक्त अंतःकरण आणि निष्काम कर्म यांच्याशिवाय मी तुला कुठेही मिळणार नाहीये आणि कोणालाही जर मला बघायचं असेल, तर तो एकच उपाय आहे. तर अशा ठिकाणी येऊन हा अध्याय संपतो. तुकोबा म्हणतात तसं, हरी व्यापक सर्वगत हा तव मुख्यत्वे वेदांत. म्हणजे संपूर्ण वेदांचा सार काय आहे, की हरीचं रूप सगळीकडे आहे, सर्व व्यापक आहे. आपणही आज इथेच थांबूया आणि या भक्तीबद्दल पुढे कृष्णाने काय उपदेश केलाय ते पुढल्या अध्यायामध्ये भक्ती योगामध्ये आपण बघूया. आतापर्यंत झालेली सेवा गुरुचरणी अर्पण करून आजचा वर्गाची इथेच सांगता करूया.